शौर्य, पटकन बाहेर कुठे लपलायस? दूध संपवायचंय की नाही शौर्य? शौर्य आता सापडला ना सोडणारच नाही दूध. अगं कोणाला शोधतीये? अगं शौर्यला बघ ना, दुधाचं नाव काढलं की पळूनच जातो. अगं मी त्याला ना मागच्या अंगणात खेळताना बघितलं आत्ताच. मागच्या अंगणात आहे तू? हा थांब आता. तुला एक बोलू का अक्षरा? तू शौर्याला इतका जीव लावतेस ना की असं बघून वाटतच नाही की तो तुझ्या पोटचा पोर नाहीये म्हणून. जन्म दिलं कीच आई होता येतं असं काही नाही. अगं आता यशोधनीने श्रीकृष्णाला वाढवलं. आपण कसं जपतोय, संगोपन कसं करतोय त्यावर असतं सगळं. पण कामिनी, आता पुन्हा हा विषय नको ना या घरात. अगं तू वाईट वाटून घेऊ नको. माझ्या मनात काय बी नव्हतं, ते असं चुकून तोंडातून निघालं. आता मामा मामींचंच बघ ना, या सगळ्या घरातल्यांचा विश्वास जिंकावा म्हणून किती प्रामाणिक प्रयत्न करतात. आपण त्यांना तशी संधी द्यायला. मी घरातल्या सगळ्यांना हेच सांगितलंय. मामांची आत्ताच बोलून आले. तशी तू लय गुणाची. तुला ना कुणाची नजर लागू नये. त्याला आता दूध प्यायला घालते. आले. शौर्य, ए शौर्य, शौर्य. वय तुला कुणाची बी दृष्ट नग लागायला माझ्याशिवाय. आता पाठीमाग जाऊन त्या चिखलात पडशील ना तेव्हा बाळ गमावूनच येणार आहेस. कुठेच बाळा? ये पटकन बाहेर. दूध नाही प्यायचं का? शौर्य, 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 कुठे लपून बसलायस रे बाळा? ये पटकन बाहेर ना. शौर्य, शौर्य. आता चिखल होणार आणि त्यात तू आणि तुझं बाळ पडणार. शौर्य, ए बाळा कुठे लपून बसलायस? पटकन बाहेर ये. दूध संपवायचं की नाही आपल्याला? शौर्य. देवा, कुठे शोधू आता मी याला? शौर्य, अरे का परीक्षा बघतोयस बाळा? ये ना पटकन बाहेर. इतक्यात वाचलीच अक्षरा? पर बाहेर कशी येशील? घाल तुझ्या पोराला बी चिखलात. असं पाणी सोडलं ना तुझ्या भोवती की तुझं जगणं सुद्धा त्यात विरघळून घुसमटून जाणार आहे. ह्यो पावसाळा पहिल्यांदा चांगला कामी येणार आहे. दिव्या, कसं बाहेर पडू मी आता इथून? कोणी दिसत पण नाहीये. कुणाला हाक मारत होता? सगळे आत असतील. आई, आई, कोणी आहे का इथे? आई, अहो. बारक्या, बारक्या असेल का? बारक्या, बारक्या. कोणी बी येणार नाहीत अक्षरा. सगळे लई महत्वाच्या कामात बिझी आहेत. मी इकडे. कुणी आहे का? प्लीज या, मदतीला या प्लीज माझ्या.
हे अक्षराला हुडकायलाच निघालंय बहुतेक. असा फिरत कुठे येळ घालवायला लागला? अरे उद्या आपल्या घरात कार्यक्रम आहे की नाही, मग आज तू समदा अभ्यास करून घे. उद्या तुला अजिबात येळ मिळणार नाही. आणि मग शाळेत टीचर तुला शिक्षा देईल ना अभ्यास नाही केला तर. मग बसशील रडत. चल आपण अभ्यास करू. चल आईकडूनच करून घेणार. अरे पण आईलाच किती त्रास द्यायचा हा. आता या दिवसात तिला विश्रांतीची गरज आहे ना, मग करू दे की तिला थोडी विश्रांती. मी घेते तुझा अभ्यास आज. हा तुला माहितीये का, आधी मी गल्लीतल्या लहान मुलांना शिकवणी शिकवायची. बघू आज इतक्या वर्षांनी तुझा अभ्यास घेता येतोय का. हा चल. म्हणजे मी चांगला अभ्यास घेणार नाही का? फक्त आईच घेते का चांगला अभ्यास? अरे मला माहितीये तुला आईनं अभ्यास घेतलेला आवडतो, पण कधीतरी तिला विश्रांती म्हणून दुसऱ्यांकडून बी अभ्यास करून घे की. चांगला मुलगा आहेस ना तू. चांगलं पोर माझं. चल आपण रूम मध्ये अभ्यास करू. हा चल. आज मी तुला शिकवते, छान छान शिकवते. हा देवी आहे, या संकटातून बाहेर पडायचा काहीच मार्ग दिसत नाहीये. प्लीज माझी मदत कर. प्लीज माझ्या मदतीला धावून ये. प्लीज देवी आई, प्लीज माझी मदत कर. एवढी महत्वाची फाईल कशी काय विसरू शकतो मी? देवी आई, देवी आई, माझ्या बाळाला संकटातून वाचव. माझ्या बाळाला घेऊन तुझ्या दाराशी येईन, तुझी ओटी भरेन. प्लीज मला या संकटातून बाहेर काढ. अक्षरा, अक्षरा कुठे गेली? हे बाळा, बाळा तू घाबरू नकोस. तुझी आई आहे. हा तू घाबरू नको. कामिनीच्या खोलीत असेल बहुतेक. तिकडे जाऊन बघ. आपण जाऊया इथून बाहेर. हा तू घाबरू नको. अक्षरा, तुला काय झालं नाही ना मग? हा तू नीट आहेस ना मग? आणि मला सांग, तू इथं कशा पाय आलीस? हा हो मी शौर्याला शोधायला आले. तू कुठे सापडला नाही. त्याला शोधता शोधता इथपर्यंत आले आणि चिखलात कधी अडकले, पाय घसरला मला करून. अगं पण अक्षरा, मी तुला म्हणलं होतं ना स्वतःची काळजी घे म्हणून. हा का ऐकत नाहीस तू माझं? आता तुला काय झालं असतं म्हणजे?
तुम्ही असताना मला काय होईल का? थांब, आपण जाऊया इकडे. थांब सावकाश. थांब इकडे. अक्षरा, काय गरज होती तिकडे जायची? हा, पावसाळ्याचे दिवस आहेत, समुद्र निसर्ड झालंय, स्वतःला जपायला नको? का गेलीस तू तिकडं? बोल की, अगं बोल. सुंदर, अरे असं का तिच्यावर तनतन करायला लागलास? सॉरी. अरे तुझा आवाज पार माझ्या रूम पर्यंत येत होता. का ओरडतोस तिच्यावर? हिनं काही येडेपणा केलाय ना? तर विचार हिलाच. अरे असू दे, तिची अवस्था बघायची आणि आपणच समजून घ्यायचं. समध्याच गोष्टी समजून घेता येत नाही कामिनी. अरे असं काय केलंय तिने? विचार की हिलाच, विचार. अगं बाहेर पाऊस पडलाय, समुद्र निसर्ड झालंय, तरी बी ही मागच्या अंगणात गेली आणि चिखलात अडकली. अगं चिखलात पाय घसरून पडणार होती, मी येळेवर गेलो ना म्हणून बरं झालं, सावरलं हिला. असं झालं वय? अगं अक्षरा, तुला मागच्या अंगणात जायचं होतं तर जरा जपून जायचं ना. हो, मी शौर्यला शोधत शोधत ना तिकडे गेले आणि कधी त्या चिखलात अडकले माझं मलाच कळलं नाही. सॉरी म्हटलं ना. अगं पण अक्षरा, मी जाताना तुला सांगितलं होतं ना की शौर्यसाठी जास्त धावपळ करू नगस. का ऐकत नाहीस तू अक्षरा? अगं जप की स्वतःला. ते काय नाही, तू आहे की नाही, आजपासून घराच्या बाहेर पडायचं नाहीस. आणि तू जर घराच्या बाहेर पडलीस तर मी तुझ्या संग बोलणार नाही. बर बर बर, एवढी तनतन करू नको तिच्यावर. मी आहे ना, मी तिच्यावर नजर ठेवून राहिली इथून पुढं. ते समजा ठीक आहे, पण अक्षरा तू मला तुझ्या तोंडाने सांग की तू आजपासून घराच्या बाहेर पडणार नाहीस. बरं, नाही पडणार घराच्या बाहेर. बघा अक्षरा, आपल्या बाळाची शपथ. काय तुझ्या आईला जाऊन विचार, मी काय मक्ता घेतलाय का तुला शिकवायचा? ही अक्षरा काय अमरपट्टा घेऊन जन्माला आली आहे का? स्वतः तर मरणार नाही, स्वतःच्या बाळाला बी मरू देणार नाही. नाही, हिचं काहीतरी करायलाच पाहिजे. बोला. अगं बोला काय बोला, स्वस्त बसू नकोस. पुढं काय करायचं ठरवलंयस का? चांगलाच फासा तयार केला होता अक्षरासाठी. बाहेर पाऊस पडून गेला होता म्हणून मागच्या अंगणात पाणी सोडून चिखलगुट्टा तयार केलेला, आणि अक्षरानं तिथं जाऊन ती त्याच्यात सटकून पडावी अशी व्यवस्था बी केली. चांगलंय चांगलंय. एक काम कर, ह्यो फटाका आपल्याला काय बी करून दणक्यात फोडायचंय. कसला फुटतोय? फुटायच्या आधी त्या सुंदरनं घातलं ना पाणी समद्यावर. आला लगेच बायकोचा बैल त्या अक्षराला वाचवायला. ठीक आहे ठीक आहे, लय लोड घेऊ नकोस. हे झालं काय नाही झालं काय, आपल्याकडे अजून लय काय काय प्लॅन बाकी आहेत. पण ऐक काय, मी नाही, आपल्याला जे काय करायचंय का नाही ते स्वतःला जपून करायचंय. उद्याच आपल्याला अजून एक डाव टाकायचा आहे. कसला डाव? उद्या काय आहे, ह्या अक्षराचं डोहाळ जेवण, कौतुक सोहळा. आपण काय करायचं माहिती का, ही सजवलेला झोपाळा बिपाळा असेल का नाही घरी, आपण त्याच्यावर नजर ठेवायची
आणि ते यायच्या आधी त्या झोपाळ्याचा स्क्रू ढिला करून ठेवायचा. म्हणजे ती बोंगाड तिला घेऊन येईल आणि त्या झोपाळ्यावर बसवेल आणि त्या सुंदरनं तिला झोका दिला की अक्षरात जमिनीवर आणि त्याचं बाळ डागात. एक नंबर आहे काका, काय डोसकं लावलंय. हा मग आपलं कामच असतंय तसं, जागेवर बिंगरी चेक. कामिने पण ऐक, हे जे काय आपलं बोलणं झालंय, आपण हे जे काय करतोय का नाही, त्या 150 उर्वशीला सांगू नको. तिच्या एकतर पोटात काय राहत नाही, जाऊन वकल आणि सगळ्या प्लॅनचा हिचका करून टाकल. वय वय, माझ्या तोंडातून एक बी शब्द फुटणार नाही, काळजी नसावी. ठीक आहे. बघितलं का कसले छान हातमोजे आहेत हा. आणि हे टोपरं बघ, तुझ्या बाळाला किती शोभून दिसल, लईच भारी आहे बघ. आणि हे झबलं पाहिलंस का, रंग बघ ना कसला भारी आहे. खरंच वहिनीला ना रंगाची एवढी माहिती आहे ना, काय सांगायलाच नको. आणि हे बघ पायमोजे कसले मोमो आहेत बघ. तुला सांगते कामिनी, तू लहान होती ना तेव्हा तुझ्यासाठी मी दुपटं घेऊन आली होती वहिनी. इतकं आवडायचं ना तुला, लई भारी दिसायची. खरंच वहिनीला ना तिच्या जबाबदाऱ्यांची लई जाणीव आहे बघ. तिला काय बी सांगावं लागत नाही, म्हणून तुला नेहमी सांगत असते. लईच भारी आहे ग वहिनी. आता बघ ना, अक्षरा तुला या घरामध्ये घेऊन आली म्हणून बरं झालं, नाही तर काय केलं असतस तू, कुठं गेली असतेस, वाऱ्यावानी उधळली असतीस बघ. तुला माहितीये कामिनी, तू पोटात असताना ना वहिनी बी अशीच घरी घेऊन आली होती मला. तेव्हापासून या घरानं आधार दिला, जगायला बळ दिलं वहिनीनं मला. खरंच वहिनी ना वाघीण आहे, वाघीण. तिला नुसतं पाहिलं ना का बळ येतंय बघ जगायला. हे घर आहे ना मंदिर आहे आपलं, आणि याचं पावित्र्य ना आपण जपलं पाहिजे बघ. नाही म्हणजे आता तशी गुन्हे आहेस तू जपशील या घराचं पावित्र्य. पर तरी बी बघ ना, इथली लोक आपली एवढी काळजी घेतात, आपल्याला एवढं जपतात, तर आपण बी त्यांना जपायला पाहिजे का नाही. हा बरं बघ, तू हे शब्द बघ. हा मी जरा कामाचं बघते. हा आराम बी कर थोडा. वय ही ना, या असल्या चिंध्या गोळा करायला नाही आले मी इथं. मला जे मिळवायचंय ना ते मी पुरेपूर मिळवणार. चला, देवी आईच्या कृपेनं या संकटातून पण निभावलं, पण पुन्हा असं व्हायला नको. आपल्याला काळजी घ्यायला हवी. आई, अक्षरा स्वतःहून काळजी घेईल ना असं मला अजिबात वाटत नाही बघ. म्हणून मी ना त्यावर एक उपाय काढलाय. इथून पुढे 2 महिने मामा समजा व्यवसाय सांभाळे, आणि अगदीच काय गरज पडली ना तर मी त्याला घरातनं मदत करीन. पण मी आता अक्षराला 1 सेकंद बी एकटं सोडणार नाही. आता तिच्या देखभालीची जबाबदारी माझी आहे. हो, असं काय करतायत तुम्ही? तुमची सगळी कामं चालू ठेवा, मी खरंच घेईन माझी काळजी. तू किती काळजी घेतेस ना ते दिसलं आम्हासनी. आई अहो, खरंच सांगतेय. अगं सुंदर म्हणतो ते बी बरोबर आहे, त्याला तुझ्या बरोबर असायला हवा आता. आणि आता तू बाहेर कुठं जायचं नाही आणि काही दगदग बी करायची नाही. आम्हाला करू दे की तुझे लाड. आता तू राणीसारखं घरात राहायचं आणि हुकूम सोडायचे. सुंदर ऐकेल तुझे समदे हुकूम. आई खरंच नका काळजी करू माझी. मी पुन्हा खरंच नाही बाहेर जाणार.
तरी सुद्धा मला माझ्या बाळासोबत 2 महिने राहायचंय. इथून समज आता मामा बघेल. सुंदर अरे काय झालं? काय नाही का अक्षरा, नाही म्हणजे आपल्या माणसांचा माझ्यावर विश्वास हे माझ्यासाठी नवीनच आहे, त्यामुळे जरा. यशवंता, यात आमचं काही नाही. हे समज तुझ्या चांगल्या वागणुकीचं फळ आहे. वाईट आहे, मला एक चांगला धडा शिकायला मिळाला बघ. उशिरा का असणार पण आता ह्योच धडा मी गिरवत राहणार आहे. खरं तर तुमच्यामुळे मला एक चांगलं आयुष्य जगायला मिळालंय आणि हे आयुष्य मी असंच तुमच्या सावलीत घालवणार आहे. बरं चला झोपा आता, उद्या लई कामं आहेत, तयारी बी करायची आहे सकाळी. झोपा शांतपणे, मग कायमची झोप उडवणार आहे तुमची. तसं बी तुम्ही आता एकदा झोपला की मला बी झोपाळा उचकटून ठेवणं सोपं जाईल. हा होय होय, उगा येळ नको घालवायला. उद्या सकाळी डोहाळे जेवण तयारी करायची. अक्षरा, लई दगदग करू नको, आराम कर, विश्रांती घे. होय. एक सांगू का, तुझ्याकडे पाहिलं ना का राहून राहून माझ्या मनात येते. देवी आईच येणार बघ तुझ्या पोटी. झोपायच्या आधी स्वप्न बघायला सुरुवात केली वय. चांगलं आहे. उद्याचा दिवस उजाडू दे की, मग बघा काय होईल ते. जा आता विश्रांती घ्या. हो. चल. अक्षरा, झालं का? झालो. 2 मिनिटं थांबा फक्त. अगं अक्षरा, गेल्या अर्ध्या तासापासून तू हेच बोलती आहेस. 2 मिनिटं 2 मिनिटं. आवर की पटकन. झालो. अगं आवर की लवकर. झालं का अक्षरा? डोळे उघडा. उडू. उघडा. आयो नाद खुळा. लय भारी दिसलेस बा अक्षरा. तुला आहे की नाही कोणाची नजर लागायला नको, अगदी माझी बी. तुमची नजर कधी लागेल का मला?